धान्यांमधील पोषण मूल्यांमुळे त्यांचे आहारातील आरोग्यविषयक महत्त्व अनन्यसाधारण आहे। हे लक्षात घेऊन नागरिकांनी दैनंदिन आहारात तृणधान्यांचा समावेश वाढविणे आवश्यक आहे। तृणधान्याचं महत्त्व अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीनं तसेच जिल्हा व तालुका स्तरावर तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असं प्रतिपादन कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केलंय। कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक यांच्यामार्फत उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित मिलेट महोत्सव 2025 कार्यक्रमाअंतर्गत ते बोलत होते। यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणेचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय नाशिकचे उपसरव्यवस्थापक SY पुरी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BD भाकरे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल डॉक्टर शुभदा जगदाळे, प्राचार्य विलास देशमुख यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते। कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे म्हणाले की शहर आहारात पौष्टिक तृणधान्यांची व्याप्ती वाढवून येणारी सदृढ पिढी निर्माण करण्यासाठी कृषी व पणन विभागाशी संलग्न सर्व विभागांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत। देशातील 50% नागरिक हे शेती व्यवसायाशी संबंधित असून शेतीमध्ये अनेक आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत। यावेळी उपसरव्यवस्थापक श्री पुरी व प्राचार्य डॉक्टर भाकरे यांनी मनोगत व्यक्त केले। उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित मिलेट महोत्सव 2025 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत नागरिकांसाठी सुरू असणार आहे। या ठिकाणी तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचे 30 स्टॉल उभारण्यात आलेले आहेत। यात नाशिकसह सोलापूर, जळगाव, सातारा, नांदेड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, पुणे जिल्ह्यातील समूह सहभागी झालेले आहेत। ग्राहकांना ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ तसेच ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीची इडली मिक्स, भाकरवडी, शेवया, नूडल्स, आईस्क्रीम, खाकरे, शेव, चिवडा, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविन्यपूर्ण अशी उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। याबरोबरच मिलेट उत्पादन, मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्व याविषयी नामांकित तज्ज्ञांचं मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्र, प्रश्नमंजुषा, अनुभव कथन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक।